करवीर तालुक्यातील म्हाळुंगे गावच्या चव्हाटा अंबाबाई यात्रेचा मंगळवार हा मुख्य दिवस ठरला. मंगळवार दिनांक 6 मे रोजी पहाटे 3 वाजता सरपंच, उपसरपंच, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक सोहळा पार पडला. गाव एकोपा आणि गुण्यागोविंदाने नांदावं, गावाला सर्व देवतांचा शुभाशीर्वाद लाभावा या भावनेतून सर्व ग्रामस्थांकडून हा अभिषेक सोहळा पार पाडला जातो. या अभिषेकानंतर भक्तिभावाने पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर तल्लीन आणि नादमय होऊन पालखी सोहळा संपन्न होतो. यमाई मंदिरापासून खडीच्या अंबाबाईपर्यंत जाऊन तिथून पुन्हा म्हसोबा, थळपांढरी अशा अनेक देवदेवतांना या पालखी सोहळ्यातून अभिवादन केले गेलं. अंबाबाईच्या नावानं चांग भलं, चव्हाट्याच्या नावानं चांग भलं अशा गजरात गुलालाची उधळण करत या पालखीने संपूर्ण म्हाळुंगे गावाला प्रदक्षिणा घातली गेली. या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र केसरी असणारा बादल अश्व खास आकर्षण होता. या पालखी सोहळ्यानंतर ग्रामदेवताच्या चरणी पेहराव आणि गोडा नैवेद्य अर्पण केला गेला. यानंतर दुपारी 1 वाजता या वर्षीच्या पाटीलकीचा बहुमान असणारे भिकाजी कुंडलिक पाटील, केळबा कुंडलिक पाटील आणि संजय विठ्ठल पाटील यांनी मानाचा बकरा बळी दिला. सायंकाळी 7 वाजता पुन्हा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत अंबाबाईच्या देवळात महाआरती सोहळा संपन्न झाला. असा भावभक्तीपूर्ण आणि नयनरम्य सोहळा आज यात्रेच्या मुख्य दिवशी ग्रामस्थांना पाहायला मिळाला. या सर्व सोहळ्यामध्ये लोकनियुक्त सरपंच प्रमोद पाटील, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक, यात्रा कमिटीमधील सर्व सदस्य, गावातील सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.